थकीत वीज बिलामुळे 36 गावांची बनगाव पाणीपुरवठा ठप्प. पिण्याच्या पाण्यासाठी महिला आणि नागरिकांची भटकंती. बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत आमगाव तालुक्यातील तब्बल 36 गावांचा पाणीपुरवठा मागील 1 महिन्यापासून बंद आहे. सुमारे 35 लाख रुपयांचे वीज बिल थकीत राहिल्यामुळे वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ऐन उन्हाळ्यात सुरुवातीलाच पाणीपुरवठा बंद झाल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी 1 ते 2 किलोमीटर अंतरावर मोठी भटकंती करावी लागते आहे. रोज सकाळपासून नागरिक 3 ते 4 किलोमीटर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करत आहेत. आता तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर ही पाणीपुरवठा योजना सुरू करावी, ही मागणी आता नागरिक करत आहेत. नाव जितेंद्र चुटे आहे. हे मागील 15-20 दिवसात ते अंदाजे 1 महिन्यापासून बनगाव पाणीपुरवठा प्रादेशिक पाणीपुरवठा बंद असल्यामुळे पाण्याची भरपूर टंचाई होत आहे आणि त्या कारणाने सर्व गावकरी लोक 48 गावाचे सर्व लोक त्रासलेले आहेत आणि सध्या आम्हाला 2 ते 3 कोणी 5-5 किलोमीटरपासून येऊन इथून हे आमगाव नल पुरवठा इथून आम्हाला पाणी न्यायला लागते. प्रत्येक दिवशी आम्हाला इथं 1-1 तास जागावं लागते. त्याच्यानंतरच आम्हाला 1 ते 2 डबक्या पाणी मिळतात. तरी शासनासोबत अनुरोध आहे की लवकरात लवकर बनगाव प्रादेशिक नळ योजना लवकरात लवकर सुरू करून ग्रामीण जनतेच्या त्यांना पाणीपुरवठा करावी, ही आग्रहाची विनंती आहे. हे नाव भाऊराव ठाकरे आहे, बनगाववासी आहे. मी 4 ते 3 किलोमीटर दूरपासून मी पाणी नेत आहे. आमगाव बनगाव प्राधिकरणचे पाण्याची एवढी समस्या आहे की पाण्याची खूपच बिकट आहे. 2 ते 3 किलोमीटरपासून आम्ही दूरून सकाळपासून तर 4 वाजे 3 वाजेपर्यंत असे अर्धा 1-1 तासातून आम्ही नेत आहे. तरी पण प्रशासनाने लक्ष देऊन प्राधिकरणवर काहीतरी लक्ष करून गरिबांचे किंवा जो पाण्याच्यापासून वंचित आहेत त्यांचे लक्ष देऊन दूरदर्शा पूर्ण करावी, हीच माझी विनंती आहे बनगाववासी.